डोंबिवलीत मनसेचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली। यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी मनसे आणि शिवसेनेचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराकरता राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत। 12 मेला राज ठाकरे कल्याण लोकसभेत जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली आहे। महायुतीचे कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार आहेत। श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावर आहेत। नारायण राणेंचा प्रचार करण्याकरता अमित शहांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इस्लामपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। धैर्यशील मानेंच्या प्रचाराकरता फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नंदुरबार दौऱ्यावर आहेत। त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या ते बैठका घेणार आहेत, तर महायुतीतील नाराज घटकांशी देखील ते चर्चा करणार आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे आज अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन उपस्थित राहणार असून महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। महाविकास आघाडीचे भिवंडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। महायुतीचे उमेदवार वकील उज्ज्वल निकम आणि राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा होईल। उमेदवारी जाहीर झाल्यानं उज्ज्वल निकम आज राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत। मोदी 400 पार खासदार करतील, यात तुमचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हक्काचा खासदार हवा आहे, असं भावनिक आवाहन नारायण राणेंनी केलंय। आता तुमच्या प्रगतीच्या आड कुणी येणार नाही, पूल रस्ते बांधण्याची जबाबदारी मी घेतो, असं आश्वासन नारायण राणेंनी दिलं। जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे अटकेच्या भीतीनं रोज सकाळी शरद पवारांना फोन करायचे, भाजपसोबत जाऊया, भाजपसोबत जाऊया अशी गळ घालायचे। त्यांना 15 वर्ष सत्तेत राहूनही 5 वर्ष विरोधी पक्षात बसता आलं नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी जोरदार हल्लाबोल केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फक्त टीका करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत। त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याची जबाबदारी मी घेतली, असा टोला नारायण राणेंनी लगावला। शरद पवार अनेक वर्ष सत्तेत होते, पण त्यांनी केलं काय, असा सवाल करत चांगल्याला चांगलं म्हणा, असा सल्ला नारायण राणेंनी पवारांना दिला। नारायण राणेंनी विनायक राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला। विनायक राऊत बिनकामाचा खासदार आहे, असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली। तर कोणत्याही प्रकारची विकास कामं आली की हा खासदार विरोध करायला उभा असतो, असा आरोपही त्यांनी केला। शरद पवार येत्या 3 मेला जळगाव दौऱ्यावर आहेत। यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचाराकरता चोपडा आणि मुक्ताईनगरमध्ये शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर भुसावळमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत मवियाचा मेळावा होणार आहे। ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी वंचितच्या उमेदवारांवर आरोप केले होते, त्याचाच समाचार वंचितचे उमेदवार युवराज जाधव यांनी घेतलाय। केलेले आरोप सिद्ध करा व पुरावे सादर करा, अन्यथा ठाकरे गटाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं थेट आवाहन त्यांनी संजय सावंत यांना केलंय। नवी मुंबईतील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विनापरवाना आठवडा बाजाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय, तर पालिकेच्याच वरदहस्तामुळे विनापरवाना बाजार भरवला जातो, असा आरोप नागरिकांनी केला। एका महिन्याच्या आत 3.9 कोटी रुपये जमा करा, अन्यथा चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळच्या पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ, असे आदेश उच्च न्यायालयानं रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत। लवादाच्या 2015 सालच्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयानं हे आदेश दिले।
1.5 लाख गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत असून या कामगारांना घरं देण्याकरता अद्यापही कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत। त्यामुळे आता लवकरात लवकर राज्य सरकारनं 1.5 लाख गिरणी कामगारांना घरं देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी गिरणी कामगारांनी केली। जुन्या मुंबई पुणे रस्त्यावरील मेट्रोच्या कामाकरता बोपोडी चौक ते चर्च चौक दरम्यान बंद केलेली दुहेरी वाहतूक 3 वर्षांनी पूर्ववत करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे। बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने पिंपरीकडून पुण्यात येणाऱ्या वाहन चालकांचा वळसा टळणार आहे। गोवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावर बायपाससाठी मडगाव स्टील राष्ट्रीय वेस्टर्न गर्डर्स बसवण्याचं काम हाती घेण्यात आले आहे। हे काम 2 ते 29 मे असं तब्बल 28 दिवस चालणार आहे। या कामाकरता कोकण रेल्वेच्या मोजोर्डा मडगाव विभागादरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आलेला आहे। एकत्रित परिवहन सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आलं। आता केडीएमटी नाही तर केएमपीएमएल या नावानं बस धावत आहेत। त्यात इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावण्याकरता सक्षम आहेत का याबाबतचं होमोलोगेशन सर्टिफिकेट उपक्रमाला मिळाल्यानं ई बस धावण्याचा मार्गही सुकर झालेला आहे। त्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी जरा काळजी करण्यासाठी होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण अतिशय कडक ऊन होतं। त्या कडक उन्हाचा परिणाम एक तर प्रचारासाठी जाहीर सभा आणि तत्सम कार्यक्रम घेतले जातात त्याच्यावरही झाला आणि एका विशिष्ट वयाच्या घटकांनी मतदानावर त्या उन्हात जाण्याच्या संबंधीचं चाललं, विशेषतः सिनियर सिटीजन, आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम 50%च्या अनेक ठिकाणी मतदान आलं की जनरली हे कधी महाराष्ट्रात होत नसे। नंतरच्या टप्प्यामध्ये राजकीय पक्षांनी कमी मतदान याची नोंद घेतली दिसते, सगळ्या राजकीय पक्षांनी, आणि त्यामुळे टक्केवारी हळूहळू वाढत चालली। आता नंतर जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये